मीटिंग आहे आणि हिनं पूर्णाचा स्वयंपाक चालू आहे. म्हणजे आत्ताच एवढा चान्स आहे म्हणजे. आणि पोराला तसल्या कसा मीटिंग मध्ये पाठवलं, लहान मुलाला सांगितलं सांग बाळ्या जा म्हणले. आणि पप्पाला म्हणावं मम्मीनं बोलवलंय. कशाला म्हणून विचारलं तर सांग पुरण वाटायला बोलवलंय. पोरग गेलं, तालुक्यातले सगळे आमदार खासदार आपल्या आसनावर बसलेले. पोरग गेलं म्हणजे पप्पा हे काय बाया मम्मी बोलवायला म्हणजे कशाला पुरण वाटायला बोलवायला. खासदाराचा चेहराच मला मला सगळ्याची देते तर आमदार माझ्या पुढे बसले तर काय लावले म्हणला. आता काय करणार मग त्याला ध्यानात आलं मागे जेवताना भांडण झालेली ना आता सोडून पाहिजे. जेवताना गप जेव जावा तुम्ही हात जोडून विनंती आता कुठं टाकते तू मला बी दे बाहेर असू द्या. मग हे मध्ये गेलं म्हणला आता पुढचा अजून सगळ्याच्या देखत मला पुरण वाटायला लावण्यापेक्षा जावं काय झाले मिटवावं म्हणला. आणि घरात गेला म्हणला अगं काय माझ्या इज्जतीचा पंचनामा लावला म्हणला. आमदार सगळे बसले तर आमदाराच्या देखत मला पुरण वाटायला बोलवते. त्या दिवशी कसं व्हायला होतं लय माझच खरं बाई म्हणला तुझंच खरं पण आता ह्याच्यातून मला सोडवू का पुरण वाटायला लावू का सोडू. पाय धरतो म्हणला पण सोडव म्हणला याच्यातून सोडवते म्हणली. आणि ती बाई त्या मीटिंग मध्ये आली खासदाराची बायको आणि आधी तिनं माईक घेतलं आणि सगळ्या आमदाराच्या देखत सांगायला सुरुवात केली. सगळ्या समाजाला माझं सांगणं आहे मी माझ्या मुलाला निरोप देता यांच्याकरता की त्यांना मध्ये बोलवा आणि पुरण वाटायचंय म्हणून. तुम्हाला वेगळं वाटत असेल मी त्यांना पाटा वरवाटीवर किंवा मिक्सर मध्ये पुरण वाटायला बोलवते असं नाही. मी गणपती बाप्पाला नैवेद्य केला की माझ्या मालकाच्या हातून सगळ्या 4-2 तरी माणसाला 10-5 तरी वारकऱ्याला 10-5-50 माणसाला तरी त्यांच्या हातून गणपती बाप्पा प्रसन्न व्हावे म्हणून त्यांच्या हातून मी पुरण वाटीन म्हणून नवस केलाय. ती पुरण वाटायला मी बोलवायचे त्यांना सोडायचं का अडकावायचं कोणाच्या हातात. एवढ्या बिचारा कशा हसते तर त्यांचं कळायला.